पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय कनेक्शननं मोठी उलथापालथ झाली आहे। अजून एकही राजकीय बळी गेला नसला तरी खरातचं सिंडिकेट मोठे असल्याचं तपासात समोर आलंय। काही नेते मंडळींची नावं समोर आली आहेत, त्यांचे खरात सोबतचे व्हिडिओ आणि फोटो समोर आलेत, पण प्रत्येक जण आपला आणि त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करतोय। आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा बॉम्ब टाकलाय। भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्यांशी तो किती वेळ बोलला आणि कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले, तर त्याला कोणत्या नेत्यानं किती वेळा फोन केला, दोघांमध्ये किती वेळा बोलणं झाले याची इत्थंभूत माहिती अंजली दमानिया यांनी बाहेर आणली आहे। त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड जाहीर केलाय। एका लग्न समारंभानिमित्त त्या चंदीगडला आहेत। त्यांनी त्याविषयीची माहिती समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करून दिली आहे। रुपाली चाकणकरच नाही तर अनेक नेत्यांनी अशोक खरात याला कॉल केले, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलंय। रुपाली चाकणकर यांनी एकूण 177 कॉल खरातला केले आहेत। या दोघांमध्ये 33,727 सेकंदांचं संभाषण झालंय, तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी भोंदू खरातला 236 कॉल केलेत। राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे 17 कॉल आहेत। एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहे। या 17 कॉलमध्ये 10 इनकमिंग 7 आउटगोईंग कॉल्स आहेत। अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले, तर ते कशा संदर्भात झालेत आणि त्यांनी ते सांगणं गरजेचं आहे, असं दमानिया यांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल आहेत। हे सगळे नॉर्मल कॉल आहेत। व्हॉट्सॲपबद्दल माहिती नाही आहे, व्हॉट्सॲपची माहिती मिळत नसते, असं अंजली दमानिया म्हणाले। अनेक माहिती या संस्था पुढे असतात, पण सर्वसामान्य जनतेपुढे ती माहिती यायला हवी, म्हणून मी हे सर्व काही सांगतेय। आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झालाय, तर तो कुटुंबातील सदस्य व जवळच्या व्यक्तीसोबत आहे आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यासोबत आहे। 33,000 पेक्षा जास्त सेकंद रुपाली चाकणकर यांच्यासोबत बोलणं झालंय, असा निशाणा अंजली दमानिया यांनी साधला आहे।